2020 साली पास्टर छातीमध्ये दुखत होतं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले. चेकअपमध्ये सगळं त्यांचं चेकअप वगैरे झाल्यानंतर आढळलं की त्यांच्या छातीमध्ये एक गाठ आहे आणि ती कॅन्सरिक गाठ आहे. त्यांची ट्रीटमेंट इमिडिएटली स्टार्ट झाली. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करून ती गाठ काढावी लागणार आहे. त्यांनी ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की अजून ऑपरेशन्स करावे लागणार आहे. त्यांचं ब्रेस्ट देखील काढण्यात आलं पास्टर. तर जे डॉक्टर सांगत होते ते सगळं फॉलो करत होत्या. सगळे किमो त्यांचे चालू होते आणि अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात की हॉस्पिटलमध्ये खर्च तर वाढतच चालला होता. 2023 त्यांची ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि 2024 पास्टर त्यांच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती कळलं की त्यांच्या पोटामध्ये, छातीमध्ये आणि अन्ननलिकेमध्ये गाठी झालेल्या आहेत पास्टर. कॅन्सरिक ट्रीटमेंट तर चालूच होती प्लस ह्या तीन गाठी त्यांना झाल्या होत्या. शी इज जस्ट 32 इयर्स. सगळ्या ह्याच्यातून चालली होती. लग्न झालेलं आहे, 9 वर्षाची मुलगी आहे आणि शी वॉज सफरिंग लाईक एनिथिंग इन दिस. त्या परिस्थितीमध्ये ही जी बहीण आहे, ही त्यांची बहीण आहे, ह्यांना तिच्या परिस्थितीबद्दल कळलं. तिने सांगितलं दापोडीमध्ये एक जागा आहे, एक चर्च आहे, तिथं आपण जाऊया, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. कुठं राहिलाय? उरळी कांचन पास्टर. तिथून दर शनिवारी आपल्या चर्चमध्ये ही बहीण येत राहिली. प्रत्येक केमोला, प्रत्येक सिटी स्कॅनमध्ये जेव्हा ती जात होती, फर्स्ट सॅटर्डेला जेव्हा ते आल्या, प्रभूचा स्पर्श त्यांना झाला. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणा म्हणून स्वीकारला. प्रत्येक सिटी स्कॅनला जेव्हा त्या जात होत्या त्या प्रार्थना करायच्या की प्रभू तू माझ्याबरोबर उभा राहा. आणि जूनमध्ये जेव्हा त्यांचं सिटी स्कॅन होत होतं पास्टर, तेव्हा त्यांना स्ट्रॉंग प्रेझेन्स जाणवलं की लॉर्ड इज विथ मी. आणि त्याच्यानंतर त्या सांगतात माझ्या परिस्थितीमध्ये इतका फरक जाणवला. आता त्यांचे रिपोर्ट आलेत पास्टर, डिक्लेअर झाले देर इज नो कॅन्सर पास्टर. कॅन्सर नाहीये म्हणून असं डिक्लेअर नाहीये म्हणून सांगितले. लॉर्ड, इन द नेम ऑफ जीसस, बी टोटली हील्ड इन जीसस नेम.